मराठी, तुमचा विश्वास आमची ताकद. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला इंधन बचतीचा मंत्र दिला, पण त्यांच्याच मंत्रिमंडळातील मंत्री या मंत्राचा विसर पडल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. बुलढाण्यात आज केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांच्या कार्यक्रमात गाड्यांचा मोठा ताफा दिसून आला, ज्यामुळे इंधन बचतीच्या आवाहनाचे वाभाडे निघाले आहेत. एकीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी इंधन बचतीसाठी आग्रही आहेत. त्यांच्या या आवाहनाला प्रतिसाद देत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विधानभवनात दुचाकीने येतात, तर आमदार संजय कुटे सायकलने प्रवास करतात. मात्र केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांच्या बाबतीत चित्र काहीसं वेगळं पाहायला मिळालं. बुलढाणा येथे मॉडेल डिग्री कॉलेजच्या भूमिपूजन कार्यक्रमासाठी प्रतापराव जाधव मंत्री महोदय आले होते. त्यांच्या स्वतःच्या ताफ्यात 3 गाड्या होत्या. मात्र कार्यक्रमस्थळी तब्बल 40 ते 50 गाड्यांचा ताफा जमला होता. यामुळे पंतप्रधानांच्या इंधन बचत मोहिमेला त्यांच्याच मंत्र्यांनी हरताळ फासल्याची चर्चा आता सुरू झाली आहे. जेव्हा पत्रकारांनी या गाड्यांच्या गर्दीबाबत प्रतापराव जाधव यांना प्रश्न विचारला, तेव्हा त्यांनी आपली चूक मान्य करण्याऐवजी उलट पत्रकारांनाच त्यांनी सल्ला दिलाय. तुम्ही सर्व पत्रकार बातम्या करायला एकाच वाहनातून फिरायला पाहिजे. एका दिवसात फरक पडत नसतो. लोकांमध्ये आता अवेअरनेस येत चाललीये. हळूहळू बदल होतील. गाडी आणलेला 50 गाड्या इथे आणलेल्या आहे. तुम्ही स्वतः मेट्रोमध्ये फिरता आणि तुमच्याच कार्यक्रमामध्ये अशी परिस्थिती आहे. नाही, माझ्या कार्यक्रमामध्ये म्हणण्यापेक्षा नियोजित कार्यक्रम होता. आणि आता तुम्ही जो प्रश्न विचारला आता ते भूमवर उत्तर देणं बरोबर नाही, पण मी सांगेन की आता तुम्ही इतके पत्रकार आले असते तर मला वाटतं तुम्ही लोकांनी सगळ्यांनी एका गाडीत फिरायला पाहिजे. नाही फिरत नाही किती केली. आणि आता तिथं मग बस स्टेशन सारखी गाडी उभी राहील का मी थांबलो मागच्याने या आणि बसा. आता याच्यामध्ये दिवसेंदिवस हे अवेअरनेस लोकांमध्ये चाललेलं आहे. आता लोक ते येतील, हळूहळू येतील. आता एकाच दिवसामध्ये काही फरक पडत नसतो. पण सार्वजनिक गाड्याचा वापर ज्या ठिकाणी मंत्री म्हणून जो काही प्रोटोकॉल असतो तो मी याच्या अगोदर तुम्ही SP साहेबाला फोन लावून विचारा. मी सकाळी त्यांना अगोदर सांगितलेले की माझ्या संरक्षणाच्या ज्या गाड्या आहेत त्या मला नको आहेत, त्या कमी करून टाका. आता प्रश्न असा उपस्थित होतो की जिथे स्वतःचे नेते आणि मुख्यमंत्री नियमांचे पालन करत आहेत, तिथे केंद्रीय मंत्री अशा प्रकारे गाड्यांचा ताफा घेऊन फिरणे आणि विचारणा केल्यावर पत्रकारांनाच उलट सल्ला देणे कितपत योग्य आहे? ब्युरो रिपोर्ट, लोकप्रिय मराठी न्यूज, बुलढाणा. अशाच ताज्या आणि वेगळ्या घडामोडींसाठी पाहत रहा लोकप्रिय मराठी न्यूज.